ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरामध्ये दोन मित्र काल पुन्हा एकदा सार्वजनिक मंचावर एकत्र आले। हे दोन मित्र होते आमदार जितेंद्र आव्हाड आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक। मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याने 15 ते 16 वर्षांपूर्वी एकमेकांपासून दुरावलेले राज्याचे विद्यमान मंत्री श्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोन्ही मित्र उपवन फेस्टिवलच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आल्याचं दिसून आलं। त्या दोघांनीही व्यासपीठावरून जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं। त्याचबरोबर तुझं काम असंच प्रगतीपथावर राहो, सगळ्यांपेक्षा वेगळ्या कामाने चमकावे, कोणत्याही वादात पडू नकोस, तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं सरळ मार्ग करून ठेव की सर्व काही व्यवस्थित होईल, अशा प्रकारचे मित्रत्वाचे सल्ले आव्हाड यांनी सरनाईक यांना दिले। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन केलं आहे। गेल्या 11 वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी जितेंद्र आव्हाड यांनी काल या फेस्टिवलला भेट दिली। या निमित्ताने मैत्रीत वितुष्ट आल्याने 15 ते 16 वर्षांपूर्वी एकमेकांपासून दुरावलेले हे दोनही मित्र एकत्र आले। मी आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र आहोत। विद्यार्थी संघटनेपासून एकत्र काम केलं। जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहे आणि मी आजी मंत्री आहे। भविष्यात जे आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो, अशा शुभेच्छा सरनाईक यांनी दिल्या। तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला। गेले 35 वर्ष मी आणि सरनाईक एकत्र आहोत। कधी लांब गेलो, कधी जवळ आलो। लांब मात्र एकदाच गेलो, पण जवळ मात्र कायम राहिलो। याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक आहेत। सरनाईक आणि माझं संभाषण दररोज सकाळी 7 ते 7:30 या वेळेत होत आहे। सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झाले आहेत। कष्टाने जेव्हा यश मिळतं त्यावेळेस यशाची किंमत वेगळी असते, असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं। मला खात्री आहे आणि तुझ्याकडनं करून घेण्याचा विरोधी पक्षातला तू आमदार बसलेलाच आहे, त्याच्यामुळे तुझं काम असंच प्रगती पथावर राहू। इतर सगळ्यांच्या पेक्षा तू एक वेगळ्या गोष्टींनी चमकावं एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। नाहीतर आजकाल लोक चमकत आहेत, वेगवेगळे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत, काही जणांच्या ऑर्डर्सला स्टे ऑर्डर मिळत आहेत, त्याच्यात तू काय लफड्यात जाऊ नको। तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव, सगळं व्यवस्थित होईल। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या वतीने महाकॉन या कार्यक्रमाचं आयोजन आगामी 24 आणि 25 जानेवारी रोजी करण्यात आलं आहे। आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत वास्तुविशारद मकरंद तोरसकर आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी याविषयी माहिती दिली। या परिषदेला पश्चिम विभागातील सर्व वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत। या वर्षीच्या परिषदेचा विषय ॲडॅप्टिव्ह रियूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम हा असून तो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो। परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचं सादरीकरण होणार आहे। जाहेद आर्किटेक्ट्स जे वास्तुविशारद जोहान्स शॅफलनर, स्टुडिओ इमर्जन्सच्या वा.वी. खुशबू दावडा, प्ले आर्किटेक्चरचे वा.वी. सेंथिल कुमार दास, स्टुडिओ आर्केडचे बद्रीनाथ कालेरू आणि BNCAच्या डीन प्रोफेसर वा.नि. धनश्री सरदेशपांडे या उपस्थित राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। ठाणेकरांना समाजातील वास्तुविशारदांच्या भूमिकेबद्दल जागृत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरमधील अभ्यासक्रमांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी 2 दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे। त्यासोबतच बांधकाम उद्योगाशी संबंधित विविध कंपन्यांचे स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत। महाकॉन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं ॲक्च्युली, आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे। तर त्यानिमित्ताने हे 23, 24 आणि 25 जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे। त्यातल्या 23 तारखेला
हॉटेल आयबीस येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग्स असणार आहेत. त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा 24 आणि 25 तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपलं आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे, आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे. मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल 24 आणि 25 तारखेला, ज्या दिवशी 24 तारखेला 4 प्रेझेंटेशन्स लेक्चर्स आणि 25 तारखेला 4 प्रेझेंटेशन्स लेक्चर्स अशी असतील. त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून झाहा हदीद आर्किटेक्ट्सचे आर्किटेक्ट जोहानस शफलनर हे येणार आहेत. त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला, त्याच्यानंतर खुशबू दावडा ह्या येणार आहेत. याच्यात नक्कीच फायदा होईल. एकतर नवीन ज्ञान म्हणजे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचं जसं ज्ञान मिळणार आहे तसं जुन्या वास्तूंचा वापर आपण म्हणजे नवीन वास्तू त्या जुन्या वास्तू पाडून नवीन वास्तू उभारण्याऐवजी जर आपण कसा वापर करू शकू या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव याच्यात म्हणजे त्याचा संगम कॉन्फ्लुएन्स अशी थीम घेतलेली आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर. जसं आज AI हे भविष्य आहे आर्किटेक्चरचं, तर त्या AI मधला एक भाग म्हणून पॅरामेट्रिक आर्किटेक्चर जी फ्री फ्लोईंग फॉर्म्सने जी स्ट्रक्चर्स बनली जातात आणि अशा याच्यावर काम करणारे जे इंग्लंडहून आर्किटेक्ट येणार आहेत त्यांचंही लेक्चर आहे. त्याचबरोबरीने म्हणजे आज इथलं जे काही जुन्या वास्तूंचं संवर्धन झालं पाहिजे किंवा त्याचा वापर कसा करता येईल इफेक्टिव्हरित्या याचाही आज या अधिवेशनात त्याच्याबद्दल चर्चा होईल. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिवलची सांगता काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने 11व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाची सांगता काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय। मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। तसंच नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं, हे नवीन वर्ष ठाणेकरांना सुखाचं जावो असं देखील यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या। प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी आई गावदेवी चिखल्या देवीचा यात्रा महोत्सव संपन्न झाला। यंदा पालखी सोहळ्याचं 19वं वर्ष होतं। आई चिखलादेवी जत्रोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। यंदाचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे। सोमवार 13 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते देवीचा अभिषेक संपन्न झाला। अभिषेक झाल्यावर देवीची आरती होऊन त्यानंतर दिवसभर मंदिर आणि गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला होता। प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी यावेळी देवीचं दर्शन घेतलं। राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर, चित्रपट तारका हे यावेळेस या ठिकाणी आले होते। देवीच्या यात्रा महोत्सवाला भेट देण्यासाठी आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते। या उत्सवाचं आयोजन गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिव प्रशांत पाटील, खजिनदार दिनेश पाटील, सदस्य हेमेश्वर भोईर, दीपक म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। लाखोच्या वर सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनाची लाईन चालू आहे। त्याचप्रमाणे आपली पहिली यात्रा सुरू होते चिखलादेवीची, त्याच्यानंतर आज बसंती यात्रा चालू होते। प्रथम महाराष्ट्रामध्ये पहिला पण आपली चिखलादेवीला आणि त्या चिखलादेवी सगळ्या भाविकांना गावची सेवा मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आरती। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।